करण्यासाठी आम्हाला मजबूर करू नका। महाराष्ट्रामध्ये जगण्यासाठी काही उरलेलं नाही। शेतकरी आत्महत्या करतायत, त्यांना वीज मिळत नाही, त्यांना MSP बरोबर मिळत नाही, त्यांना पैसे त्यांच्या अकाउंटला बरोबर मिळत नाही, त्यांच्या पोरांसाठी इथं शिक्षकच नाही आहे। बिना गुरुनं ज्ञान नाही आणि शिक्षक नसेल तर आमचे पोरं कसे प्रगती करतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे का शिका, संघटित हो आणि संघर्ष करा। अरे संघर्ष कसा करू आम्ही, कसा आमच्या आंदोलनासाठी लढू, आमच्या हक्कासाठी आम्ही लढू जेव्हा आम्ही शिक्षितच नाही साहेब। आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो, चेतावणी देतो, आदेश देतो साहेब का तुम्ही शिक्षकांची भरती करा, अन्यथा अशा या मंत्र्यांना जे काही काम करत नाही अशा मंत्र्यांना तुम्ही त्यांना पदावरून खाली करा। आणि भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यालाच नव्हे तर 25,000 शिक्षकांची जिल्हा परिषद शाळेमध्ये कमतरता पूर्ण महाराष्ट्रामध्ये। बिना शिक्षकांना कसं होईल साहेब? शिक्षक तुम्ही दिलाच पाहिजे आणि तो मुलांचा हक्क आम्ही सोडणार नाही। आमच्या मुलांचे जे स्वप्न बघितलेलं आहे ते कुठे जाणार आहेत? मागील 10 वर्षामध्ये टीईची ज्या परीक्षा, नीटच्या परीक्षा, वेगवेगळ्या परीक्षा त्या पेपर फुटी केला आहे साहेब। तुम्ही कसं ते सरकार चालवण्याला कसा तुम्ही लोकांना न्याय द्याल आणि कसे आमचे लोक इथं जगतील? आम्ही तुम्हाला चेतावणी देतो, विनंती करतो साहेब का तुम्ही आमच्या लोकांच्या मागण्या पूर्ण करा। मीटर, स्मार्ट मीटरनं धनाधन लोकांचं नुकसान होत आहे। इथं बिल कुठं वाढत आहे। तुम्ही सगळीकडे प्रायव्हेट करण्यासाठी आणि प्रायव्हेट सगळं काही विकण्यासाठी, देश विकण्यासाठी आपण प्रयत्नशील आहात असं आम्हाला वाटते। असा लोकांचा आवाज आहे म्हणून आपणास विनंती करतो की तुम्ही आमच्या मागण्या त्वरित पूर्ण करा, या मंत्र्यांना तुम्ही सस्पेंड करा आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या मुलांना न्याय द्या। धन्यवाद साहेब।